तर त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा या भागामध्ये आपण सुरुवातीला शिरोलंब म्हणजे काय ही संकल्पना या ठिकाणी समजून घेणार आहोत. जेव्हा आपण त्रिकोण काढतो, आता हा त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये 3 शिरोबिंदू आहेत. जसा हा वरचा ए, बी आणि सी. याला आपण शिरोबिंदू असं म्हणतो. शिरोबिंदू. हा बी हा पण शिरोबिंदू आहे आणि सी हा पण शिरोबिंदू आहे. म्हणजे त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. आता ह्या 3 शिरोबिंदूतून आता समजा वरचा शिरोबिंदू ए आहे. या शिरोबिंदूतून जर लंब टाकला, लंब म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? 90 अंश किंवा 90 अंशामध्ये छेदणारी रेषा म्हणजेच लंब रेषा असते. आणि हा लंब जर शिरोबिंदूतून त्याच्या समोरच्या बाजूवर टाकला तर त्याला म्हणतात शिरोलंब. आता या ठिकाणी हा ए बिंदू आहे. ए बिंदूतून आपण असा हा लंब टाकला तर तो समोरच्या बाजूवर येईल, तर हा लंब झाला. तसाच बी बिंदूतून पण आपण समोरच्या बाजूवर लंब टाकू शकतो, हा झाला. अगदी तसंच सी बिंदूतून पण आपल्याला लंब टाकता येईल. म्हणजे त्रिकोणाला शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर टाकलेल्या लंब रेषेस किंवा लंबास आपण शिरोलंब असे म्हणतो. लक्षात आलं शिरोलंब म्हणजे काय? शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर टाकलेल्या लंब रेषेस शिरोलंब म्हणतात. आता यामध्ये महत्त्वाचं काय आहे पहा. हे 3 शिरोबिंदू ज्या बिंदूमध्ये छेदतात, समजा हा बिंदू जर ओ असेल तर याला एक संपात बिंदू असं म्हटलं जातं. एक संपात बिंदू. पहा, एक संपात बिंदू कुणाला म्हणायचं? शिरोलंब ज्या एका बिंदूमध्ये एकत्र येतात त्यालाच एक संपात बिंदू असे म्हणतात. तर हे एक संपात बिंदू या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल. आता यावर परीक्षेमध्ये कसे प्रश्न असतात ते आपण समजून घेऊयात. आता या आकृतीचा जर विचार केला तर एक संपात बिंदू कुठं आहे? त्रिकोणाच्या आत. हा आहे लघुकोन आणि म्हणून आपणास या ठिकाणी काही मुद्दे नोट डाऊन करावे लागतील. जसं की हा लघुकोन त्रिकोण आहे. लघुकोन त्रिकोणात शिरोलंबाचा लघुकोन त्रिकोणात शिरोलंबाचा एक संपात बिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. पहा, लक्षात येत तुम्हाला? लघुकोन त्रिकोणात शिरोलंबाचा एक संपात बिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. जसं की या ठिकाणी ओ हा शिरोबिंदू आहे आणि जो त्रिकोणाच्या अंतर्भागात आहे.
मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की यामध्ये इतकं महत्त्वाचं काय आहे? तर महत्त्वाचं आहे आणि परीक्षेत हे विचारलं जातं, लघुकोण त्रिकोणात शिरोलंबाचा एक संपात बिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो, हे लक्षात ठेवा. इतकीच तुम्हाला या ठिकाणी गाळलेली जागा विचारली जाऊ शकते. यानंतर काटकोन त्रिकोणाचा जर आपण अभ्यास केला तर हा काटकोन त्रिकोण आहे. आता याचे शिरोलंब समजा हा ए, बी आणि सी. आता आपण विचार करूयात की ए शिरोबिंदूतून लंब टाकायचा आहे. आता या ठिकाणी हा तर 90 अंशाचा कोन इथं असणार आहे. म्हणजे ए शिरोबिंदूतून जर लंब काढला आपण तर तो असा तर नसेल, पहा असा असेल का लंब कुठे या रेषेवर? इकडं इकडं कुठंतरी येईल असा, तर तो बरोबर हा ए बी या लाईनवरच येतो. कुठे येतो? ए बी या लाईनवर हा शिरोलंब येतो. बरं, सी बिंदूतून लंब काढा. आता हा सी बिंदू आहे. सी बिंदूतून जर आपण लंब काढला तर असा येईल का? इकडं कुठे येईल का? असा. मग तुम्हाला लक्षात येईल की हा बी बिंदूतूनच जाणारा आहे. म्हणजे हा लंब सी बी असा झालेला आहे. आता जर बी बिंदूतून लंब काढायचा असेल तर तो लंब कसा जाईल? मग हा समोरच्या बाजूवर असा लंब निघेल, हा लंब बी बिंदूतून लंब पडलेला आहे. आता ह्या तिन्ही शिरोबिंदूचा एक संपात बिंदू कुठं आहे? म्हणजे या ठिकाणी जर पाहिला आपण तर हा बी बिंदू, याला आपण एक संपात बिंदू असं म्हणतो. आता या संदर्भात काय विधान सांगता येईल? कोण सांगेल मला रेज हँड करून? जसं आपण लघुकोन त्रिकोणाचं सांगितलं तसं या त्रिकोणामध्ये काय सांगता येईल तुम्हाला? लघुकोन त्रिकोणाचं लिहून घेतलेलं आहे का सर्वांनी? खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. लघुकोनचं मी पुन्हा एकदा दाखवतो. लघुकोन त्रिकोणात शिरोलंबाचा एक संपात बिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. तर आता काटकोन त्रिकोणासंदर्भामध्ये तुम्ही विधान सांगायचंय मला. कृष्णराज बोल. काटकोन त्रिकोणात शिरोलंबाचा एक संपात बिंदू त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. बाह्य भाग आहे का हा बी बिंदू? ओके, आणखी कोण सांगते? सई पाटील. तेच होतं सर. ओके. यशस्वी. पवन. काटकोन त्रिकोणाचा शिरोलंबाचा एक संपात बिंदू काटकोन त्रिकोणाच्या एका बिंदूवर असतो. बरोबर. तर या ठिकाणी काटकोन शिरोबिंदू असतो, म्हणजे काटकोन करणारा शिरोबिंदू. लक्षात, त्रिकोणाच्या बाहेर नाही आणि मध्ये पण नाही.
चला म्यूट करून घ्या. म्हणजे आपण असं लिहू शकतो, काटकोन त्रिकोणात शिरोलंबाचा एक संपात बिंदू काटकोन शिरोबिंदू असतो. जे काटकोन शिरोबिंदू जिथं आहे बी, तर हाच त्याचा एक संपात बिंदू असतो. यानंतर आता आपण विशाल कोन त्रिकोणामध्ये पाहूयात. विशाल कोन त्रिकोण, जर आपण विशाल कोन त्रिकोण ड्रॉ केलं तर पहा, हा विशाल कोन आहे ए बी सी. आता जर आपण असं ठरवलं की आपल्याला ए बिंदूतून लंब टाकायचा आहे, तर असा कुठं लंब टाकता येईल का इथं? लंब जर टाकायचा असेल तर आपल्याला इकडं कुठेतरी बाहेर टाकावं लागेल. त्यासाठी आपण ही बी सी बाजू अशी वाढवून घेऊया तिकडं. तसंच ए सी बाजू पण अशी वाढवून घेऊयात. आता या ठिकाणी आपण जर लंब टाकला ए बिंदूतून, तर असा हा लंब येऊ शकतो. पहा, लंब झाला का तयार. या ठिकाणी हा काटकोन त्रिकोण होतो. त्याचबरोबर जर बी बिंदूतून लंब टाकला, तर या ठिकाणी हा लंब झाला. आता त्यानंतर जर सी बिंदूतून लंब टाकला आपण, तर हा सी बिंदूतून असा लंब येईल आणि हा आहे एक संपात बिंदू. या आकृतीमध्ये जर आपण ट्रायंगल पाहिला तर हा ट्रायंगल आहे आणि एक संपात बिंदू कुठं आहे? त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये. म्हणजेच आता यासाठी आपल्याला काय विधान सांगता येईल? स्वराज, सांगता येईल तुला? विशाल कोन त्रिकोणालंबाचा एक संपात बिंदू हा विशाल कोनाच्या बाह्य भागात असतो. करेक्ट. म्हणजे असं म्हणता येईल आपणास, विशाल कोन त्रिकोणात शिरोलंबाचा एक संपात बिंदू
त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांना? पुन्हा एकदा मी रिपीट करतोय. लघु कोण असेल तर शिरोलंबाचा एक संपात बिंदू त्रिकोणाच्या आत असतो. काटकोन त्रिकोण असेल तर एक संपात बिंदू त्रिकोणाच्या बाजूवर, म्हणजे जिथे शिरोबिंदू असतो, काटकोन शिरोबिंदू, त्याच ठिकाणी येतो. आणि विशाल कोण त्रिकोणामध्ये तो त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये येतो. एवढी तीनच कन्सेप्ट शिकायचे. परीक्षेत एकच गाळलेली जागा येऊ शकते अशी, की शिरोलंब त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो, शिरोबिंदूवर असतो किंवा बाह्य भागात असतो. यानंतर पुढील भाग आपल्याला शिकायचा तो म्हणजे मध्यगा. तर मध्यगा म्हणजे काय? जर आपण त्रिकोण ड्रॉ केला, हा त्रिकोण समजा ABC आहे, BCचा मध्यबिंदू हा D आहे, ACचा मध्यबिंदू E आहे आणि ABचा मध्यबिंदू F आहे. तर या ठिकाणी शिरोबिंदू आणि मध्यबिंदू जोडणारी रेषा, शिरोबिंदू आणि मध्यबिंदू जोडणारी रेषा, याला म्हणतात मध्यगा. तर ही झाली मध्यगा AD. त्यानंतर समजा B आणि E जोडलं तर ही आहे मध्यगा BE. आणि जर C आणि F जोडलं तर ही आहे मध्यगा CF. म्हणजे ह्या तीन मध्यगा आहेत आणि त्यांचा शिरो म्हणजे एक संपात बिंदू याला G अक्षरानं दर्शवलं जातं. म्हणजेच प्रत्येक त्रिकोणास आपण तीन मध्यगा काढू शकतो आणि मध्यगाचा जो एक संपात बिंदू असतो, कोणताही त्रिकोण असू द्या, मध्यगाचा एक संपात बिंदू हा त्रिकोणाच्या अंतर्भागातच असतो. मध्यगाचा एक संपात बिंदू हा त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. यानंतर पुढील प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर या मध्यगामध्ये हा जो G पॉइंट आहे, तर याला आपण मध्यगा एक संपात बिंदू असं म्हणतो. तर आपल्याला माहिती असावं की त्रिकोणामध्ये मध्यगा म्हणजेच शिरोबिंदू आणि समोरच्या बाजूचा मध्यबिंदू जोडणारी रेषा. आता हा D मध्यबिंदू आहे म्हणजे हे अंतर समान आहे. E मध्यबिंदू आहे म्हणजे हे दोन अंतर समान आहेत. F मध्यबिंदू आहे म्हणून AF आणि FB हे पण समान असणार. म्हणजे या पद्धतीने आपण त्रिकोणाची मध्यगा ही संकल्पना लक्षात घ्यायची आहे. आता या मध्यगेमुळे काय होतं किंवा मध्यगेचा काय गुणधर्म आहे का ते आपण समजून घेऊयात.
मध्यगा मध्ये जो हा जी बिंदू आहे त्याला गुरुत्व मध्य असं पण म्हटलं जातं. गुरुत्व मध्य. तर हा जो गुरुत्व मध्य जी आहे तो मध्यगेस 2:1 या प्रमाणामध्ये विभागतो. म्हणजे लक्षात ठेवा पुढचं वाक्य, गुरुत्व मध्य हा मध्यगेस 2:1 या प्रमाणात विभागतो. गुरुत्व मध्य हा मध्यगेस 2:1 या प्रमाणामध्ये विभागतो. म्हणजे याचा नेमका मिनिंग काय आहे हे आपण पुढील आकृतीमध्ये पाहूयात. जर आपण एक ट्रायंगल काढला, समजा हा ट्रायंगल ABC हा मध्यबिंदू आहे, या बाजूचा हा मध्यबिंदू आहे आणि AB चा हा मध्यबिंदू आहे. आता जर समजा आपण एक मध्यगा या ठिकाणी काढली A पासून D पर्यंत, आणि जो एक संपात बिंदू आहे, समजा हा इथं आहे, तर तो G आहे असं समजूयात आपण. तर हा मध्यगेस एकास 2 प्रमाणामध्ये विभागतो. म्हणजेच काय, तर AG छेदामध्ये GD बरोबर 2:1. याला आपण असं पण लिहू शकतो 2:1. तर आता याचा नेमका अर्थ काय होतो हे आपण समजून घेऊयात. जर परीक्षेमध्ये प्रश्न आला आपणास, जर AD बरोबर 15 सेंटीमीटर, तर AG बरोबर किंवा GD ची किंमत काढा. तर या ठिकाणी लक्षात घ्या, AD आहे 15 सेंटीमीटर. आता आपल्याला AG काढायचं आहे, A पासून G काढायचं आहे आणि G पासून D काढायचं आहे. तर AG काढत असताना AG बरोबर 2/3 गुणिले AD हे सूत्र वापरायचं तुम्ही. 2/3 का, तर AD चे 3 समान भाग करायचेत आणि 2 भाग AG ला द्यायचेत. म्हणजे याला 2 भाग आणि याला 1 भाग. पुढे जर किंमत ठेवली आपण 2/3 गुणिले 15, तर 3 1 3, 3 5 15, म्हणजे 2 गुणिले 5 म्हणजेच 10. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की AG बरोबर 10 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी AG ची लांबी किती आली, 10 सेंटीमीटर AG. मग GD किती आहे, त्याच्या निम्मा, म्हणजे हा असेल 5 सेंटीमीटर. तरीही तुम्हाला जर सूत्र सोडवायचं असेल, GDच काढायचं असेल फक्त, GD बरोबर 1/3 गुणिले AD, कारण 3 पैकी 1 भाग तो आहे. तर AD आहे 15, 3 1 3, 3 5 15, आणि म्हणून GD बरोबर 5. ठीक आहे, फक्त हे एकाच मध्यगेसाठी नाही, तर कोणतीही मध्यगा कोणत्याही शिरोबिंदूतून असू द्या, जी बिंदूमुळे ती 2:1 या प्रमाणामध्ये विभागली जाते. आता 2021च्या परीक्षेमध्ये असाच प्रश्न आलता सेम. त्यानंतर पुढे एक प्रश्न पाहूया आपण असाच. समजा हा ट्रायंगल आहे, या ट्रायंगलमध्ये समजा
एक मध्यगा काढलेली आहे, ही मध्यगा आहे. हा PQR आणि हा S आणि हा बिंदू आहे G म्हणजे गुरुत्वमध्य. आणि तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी QG हे अंतर आहे 12 सेंटीमीटर. तर GS किती असेल मग? QG किती आहे? 12. तर GS त्याच्या निम्म 6 सेंटीमीटर. यास आपल्याला तोंडी करता आलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि QS किती होईल मग? 18 सेंटीमीटर. म्हणजे यामध्ये कोणतीही लांबी दिली तर आपल्याला हे शोधता आलं पाहिजे. थोडक्यात काय, जेवढा QS आहे, आता QS 18 आहे, 18च्या आधी 3 भाग करायचे. किती येतो? 6 सेंटीमीटर. तर 2 भाग QS असतो, म्हणजे QS ला 2 भाग म्हणून 2 गुणिले 6 करा, 12 सेंटीमीटर. आणि GS ला एकच भाग म्हणून 1 गुणिले 6 करा, 6 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं ही विभागणी आपणास करता आली पाहिजे. कधी कधी परीक्षेमध्ये हे पॉईंटमध्ये पण देतात, तर ते हे त्या वेळेस आपण सोडवून घेऊयात. पण तुम्हाला कन्सेप्ट लक्षात आला सर्वांना? ओके. आता यानंतर आपल्याला आणखी एक संकल्पना लक्षात घ्यायची आहे, तो म्हणजे जर तुमचा त्रिकोण समभुज त्रिकोण असेल, समभुज त्रिकोण म्हणजे सर्व बाजू समान असणारा, तर या त्रिकोणामध्ये जर आपण मध्यगा काढली, हा मध्यबिंदू काढला, तर हा लंब पण असतो. तर समभुज त्रिकोणाचं एक वैशिष्ट्य असं आहे, समभुज त्रिकोणात पहिलं शिरोलंब, दुसरा मध्यगा, तिसरं कोन दुभाजक. कोन दुभाजक म्हणजे काय? तर हे कोनाचे 2 समान भाग करणारी रेषा. तर ह्या तिघांचा पण एक संपात बिंदू एकच असतो. हे फक्त समभुज त्रिकोणामध्ये होतं, लक्षात घ्या. म्हणजे हा जो एक संपात बिंदू आहे, तो शिरोलंबाचा पण तोच आहे, मध्यगेचा पण तोच आहे, कोन दुभाजकाचा पण तोच आहे. म्हणजे असं येऊ शकतं परीक्षेमध्ये, म्हणजे कोणत्या त्रिकोणामध्ये शिरोलंबाचा, मध्यगेचा आणि कोन दुभाजकाचा संपात बिंदू एकच असतो? तर कोणत्या त्रिकोणामध्ये? समभुज त्रिकोणामध्ये. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला आणखी एक संकल्पना शिकायची, ते म्हणजे परिवर्तुळ आणि अंतर्वर्तुळ म्हणजे काय. तर त्रिकोण काढला आपण, त्रिकोणाच्या बाजूचा लंब दुभाजक काढूयात.
तर हा बिंदू परिवर्तुळच काढायचा आहे आपणास. तर परिवर्तुळाचा हा जो बिंदू आलेला आहे, समजा याला आपण ओ नाव दिलं किंवा ओके. तर आता इथून वर्तुळाचा जो शिरोबिंदू आहे, हा शिरोबिंदू असेल किंवा हा वरचा. तर ह्या तिन्ही शिरोबिंदूतून जाणारं जर आपण वर्तुळ काढलं तर त्याला परिवर्तुळ असं म्हणतात. तर हे त्रिकोणाच्या पहा तिन्ही शिरोबिंदूतून जाणारं वर्तुळ आहे ए बी सी, आणि हा आहे केंद्रबिंदू, वर्तुळाचा केंद्रबिंदू. आणि या वर्तुळाला म्हणतात परिवर्तुळ. मग हे परिवर्तुळ कसं काढायचं, तर बाजूचे लंब दुभाजक काढल्यास लंब दुभाजकाचा एक संपात बिंदू हा परिवर्तुळाचा केंद्रबिंदू असतो. परिवर्तुळाचा केंद्रबिंदू असतो. परिवर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजेच ओ. या पद्धतीने आपण हे सांगू शकाल. यानंतर आंतरवर्तुळ याबद्दल माहिती घेऊयात आपण. आंतरवर्तुळ. तर आंतरवर्तुळ काढताना काय करायचं आहे, जेव्हा आपण एक त्रिकोण काढतो तर या त्रिकोणाचा जर कोन दुभाजक काढला, त्रिकोणाचा कोन दुभाजक म्हणजे आता हा कोन दुभाजक आहे, हा या कोणाला समान दुभागतो म्हणजे दोन समान भाग करतो. त्यानंतर दुसरा कोन दुभाजक काढूयात आपण असा. तर हे पण दोन कोन समान झाले. आणि हा तिसरा कोन दुभाजक. तर हा कोन दुभाजकाचा एक संपात बिंदू आहे. कोणाचा? कोन दुभाजक. कोन दुभाजकाचा एक संपात बिंदू. आणि हा जो एक संपात बिंदू असतो तर तो आंतरवर्तुळ. आता या ठिकाणी जर आंतरवर्तुळ काढलं, ह्या तिन्ही बाजूला स्पर्श करून जाणारं वर्तुळ, तर हा आंतरवर्तुळाचा केंद्रबिंदू असतो. म्हणजे या ठिकाणी आपणास काय सांगता येईल, त्रिकोणाचे बाजूचे लंब दुभाजक काढले तर बाजूच्या लंब दुभाजकाचा एक संपात बिंदू हा परिवर्तुळाचा केंद्रबिंदू असतो. आणि कोन दुभाजकाचा एक संपात बिंदू हा आंतरवर्तुळाचा केंद्रबिंदू असतो. तर या ठिकाणी सर्व कन्सेप्ट अगदी सिंपल पद्धतीनं. सगळ्यात महत्त्वाचं काय काय लक्षात ठेवायचं आहे, एक तर शिरोलंब. लघुकोणामध्ये शिरोलंबाचा एक संपात बिंदू हा त्रिकोणाच्या अंतर्भागात. काटकोणामध्ये शिरोलंबाचा एक संपात बिंदू काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर. विशालकोन त्रिकोणामध्ये
शिरोलंबाचा एक संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये, त्यानंतर मध्यगा शिरोबिंदू आणि त्रिकोणाच्या समोर म्हणजे शिरोबिंदूच्या समोरच्या बाजूचा मध्यबिंदू जोडणारी रेषा म्हणजेच मध्यगा. त्याचबरोबर मध्यगाचा जो एक संपात बिंदू आहे जी, तो मध्यगेस 2:1 याप्रमाणे विभागतो आणि त्रिकोणामध्ये परिवर्तुळ आणि अंतर्वर्तुळ ही संकल्पना. इतकं आपल्याला आजच्या ह्या टॉपिकमध्ये लक्षात ठेवायचं आहे. यानंतर याच टॉपिकवरचे सराव प्रश्न लगेच आपण पाहूयात. आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण NMSचे सर्व गेस प्रश्न, गणिताच्या सर्व ट्रिक्स अगदी सोप्या भाषेमध्ये, आणि हे जे आपण कन्सेप्ट पाहतोय तर जीनियस मॅथ पब्लिकेशनची ही मार्गदर्शिका, या मार्गदर्शिकेतील हे सर्व प्रश्न आपण पाहतोय. भेटूयात लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.